नमस्कार, तुम्ही पाहत आहात आवाज वंचित बहुजनांचा. तर आपण आलो आहोत कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे. मॅडम तुम्ही सांगा की आता बुद्धभूमीचा जो विषय त्याचा आता 25वा दिवस आहे धरणे आंदोलनाचा, तरी पण प्रशासन दखल घेत नाहीये, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे जे कोणी पण जो उपोषण करतो कुठलाही, तो हौशीपोटी रस्त्यावर बसलेला नसतो. काहीतरी दुःख आहे, काहीतरी कारण आहे म्हणून लोक रस्त्यावर उतरतात आणि आंदोलन करतात. त्यांची जी संविधानिक भूमिका आहे आंदोलन करण्याची, त्याला दाद नक्कीच प्रशासनाने दिला पाहिजे होता. आतापर्यंत गेले 25 दिवस उलटले, वारा पाऊस खूप जोरात सुरू असताना सुद्धा भंतेजी सतत तिथे बसत आहेत. बघून खूप वाईट वाटत आहे. पण हे जे प्रशासनाचा निष्काळजीपणा आहे, हे कुठे ना कुठे थांबलं पाहिजे आणि त्यांच्यावर नक्कीच त्यांना न्याय हा मिळाला पाहिजे. आणि मॅडम तुम्ही बोलता ते बरोबर आहे, पण याच्यामध्ये आतापर्यंत प्रशासनाने त्यांचं कुठली एक पण अट मान्य केली नाही. त्याच्यामध्ये असे 3 अटी आहे, त्यापैकी एक तरी अट मान्य करायला पाहिजे होती आतापर्यंत 25 दिवसामध्ये. त्याच्या ज्या काही अटी आहेत ते प्रशासनाने कायद्याअंतर्गत कशी बसते ते बसवून संलग्न करून दोघांचा, म्हणजे जी समिती जी उपोषण करते ती आणि प्रशासनाने बसून त्याच्यात नक्कीच काय ना काय निवारा करायला पाहिजे होता. पण ते कुठे ना कुठे निवारा करण्यात अपयशी ठरलं आहे. त्यांना कसं आवडतंय की आपल्या दारात कोणीतरी गेले 25 दिवस बसलंय, खूप वाईट गोष्ट आहे. आणि मॅडम याच्यामध्ये आता जे ठाणे जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट दिलेला आहे, एवढं पाण्या पावसामध्ये भंतेजी बसलेले आहेत, पूर्ण जे आपले अनुयायी आहे ते सर्व बसलेले आहेत. तर त्याच्यामध्ये एवढे बसून सुद्धा एक पण नेता किंवा जे आपलं प्रशासन आहे, प्रशासनापैकी पण कोणी आलं नाही तिथे, आणि गटनेता आपलं लोकनेते पण कोणी आलं नाही. याबद्दल काय सांगाल तुम्ही? ही खूप दुःखाची बाब आहे. काही ना काही चुकीची प्रशासनाकडनं जे बसलेले उपोषणकर्ते आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न केला जाते, म्हणूनच कुठले नेते तिथे जात नसतील असं मला वाटतंय. पण नक्कीच प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे, कारण की हा जो प्रकार आहे आरक्षित भूखंडाचा, हा कुठलेच नेते म्हणजे हाताळू शकत नाही. हा प्रशासनाचा भाग आहे. प्रशासनाने त्याच्यात आपली भूमिका मांडली पाहिजे आणि नक्कीच त्यांना न्याय दिला पाहिजे. आणि मॅडम शेवटचा प्रश्न, की ज्या 29 तारखेला महामोर्चा निघालेला, तर त्यामध्ये सर्व तिथे आपला आयुक्त गोयल साहेब आहे त्यांच्या कॅबिनमध्ये गेलेले, तर तेव्हा त्यांना जे प्रश्न विचारले, तर त्यामध्ये भंतेजीचं असं सांगणं आलं की वरतून जे श्रीकांत शिंदे साहेब आहे त्यांचं दडपण आहे म्हणून ते काही बोलू शकत नाही. यावर तुम्ही काय सांगाल? कोणाचा दडपण आहे, काय आहे? प्रशासनात जो असतो तो कोणाच्या दडपणाखाली चालत नसतो. त्यांची स्वतःची एक पॉवर असते, ते त्यांनी यूज केली पाहिजे आयुक्तांनी, आणि नक्कीच उपोषणकर्त्यांना न्याय हा दिला पाहिजे. कॅमेरामॅन सह प्रदीप जाधव, नवीन बातम्यांसाठी पाहत राहा आवाज वंचित बहुजनांचा.